C++ मधील फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग वरील पाठात आपले स्वागत. यात शिकणार आहोत फंक्शन ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हररायडिंग. आपण उदाहरणांच्या सहाय्याने हे बघू. ह्या पाठासाठी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 1110 आणि G++ कंपाइलर वर्जन 461 वापरू. प्रथम फंक्शन ओव्हरलोडिंग बद्दल जाणून घेऊ. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक फंक्शन्सचे एकच नाव असू शकते. आर्ग्युमेंट्सची संख्या आणि आर्ग्युमेंट्सचे डेटा टाईप वेगळे असतील. फंक्शन कॉल केल्यावर आर्ग्युमेंटच्या सूचीवर आधारित फंक्शन निवडले जाते. त्याचे उदाहरण पाहू. मी एडिटरवर कोड आधीच लिहिलेला होता. ह्या प्रोग्रॅममध्ये बेरजेची कृती करू. overload.cpp हे आपले फाईल नेम आहे. आता कोड समजून घेऊ. iostream ही हेडर फाईल आहे. येथे std हे नेमस्पेस वापरू. इंट म्हणून एड फंक्शन घोषित केले आहे. ह्यात 3 आर्ग्युमेंट्स पास करू. इंट a, इंट b आणि इंट c. नंतर 3 संख्यांची बेरीज करून व्हॅल्यू रिटर्न करू. येथे एड फंक्शन ओव्हरलोड करू. हे फ्लोट म्हणून घोषित केले आहे. आता फ्लोट d आणि फ्लोट e ही 2 आर्ग्युमेंट्स पास करू. नंतर 2 संख्यांची बेरीज करू. हे आपले मेन फंक्शन आहे. मेन फंक्शनमध्ये वेगवेगळी आर्ग्युमेंट्स असलेले एड फंक्शन घोषित केले आहे. नंतर व्हेरिएबल्स घोषित करू. येथे युजरकडून इंटिजर व्हॅल्यूज घेऊ. नंतर 3 आर्ग्युमेंट्स असलेले एड फंक्शन कॉल करू आणि रिझल्ट सम व्हेरिएबलमध्ये संचित करू. येथे रिझल्ट प्रिंट करू. येथे युजरकडून फ्लोटिंग पॉइंट नंबर्स घेऊ. नंतर 2 आर्ग्युमेंट्स असलेले एड फंक्शन कॉल करू. येथे सम प्रिंट करू. हे रिटर्न स्टेटमेंट आहे. प्रोग्रॅम कार्यान्वित करू. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा g++ स्पेस overload.cpp स्पेस -o स्पेस over. एंटर दाबा. टाईप करा $over. एंटर दाबा. हे एंटर 3 इंटिजर्स असे दाखवेल. मी 10, 25 आणि 48 टाईप करत आहे. सम ऑफ इंटिजर्स इस 83 असे आऊटपुट दिसेल. आता दिसेल एंटर 2 फ्लोटिंग पॉइंट नंबर्स. मी 4.5 आणि 8.9 देत आहे. एंटर दाबा. आऊटपुट असे दिसेल. सम ऑफ फ्लोटिंग पॉइंट नंबर्स इस 13.4. आता फंक्शन ओव्हररायडिंग बद्दल जाणून घेऊ. स्लाईड्सवर जाऊ. बेस क्लासमधील फंक्शन डिराइव्ह्ड क्लासमध्ये परत डिफाईन करणे. डिराइव्ह्ड क्लासमधील फंक्शन बेस क्लासच्या फंक्शनला ओव्हरराईड करते. दोघांमध्ये तीच आर्ग्युमेंट्स दिली जातात आणि रिटर्न टाईप ही तोच असतो. आता उदाहरण पाहू. येथे हे फंक्शन ओव्हररायडिंगचे उदाहरण आहे. override.cpp हे आपले फाईल नेम आहे. आता कोड समजून घेऊ. iostream ही हेडर फाईल आहे. येथे std हे नेमस्पेस आहे. आपल्याकडे अरिथमेटिक हा क्लास आहे. आपण इंटिजर व्हेरिएबल्स प्रोटेक्टेड म्हणून घोषित केली आहेत. व्हॅल्यूज हे फंक्शन पब्लिक म्हणून घोषित केलेले आहे. ह्यामध्ये इंट x आणि इंट y ही 2 आर्ग्युमेंट्स पास करणार आहोत. नंतर व्हॅल्यूज a आणि b मध्ये संचित करू. येथे ऑपरेशन्स हे व्हर्च्युअल फंक्शन आहे. ह्यामध्ये दोन्ही संख्यांची बेरीज करून ती प्रिंट करू. येथे क्लास पूर्ण करणार आहोत. येथे सबट्रॅक्ट हा डिराइव्ह्ड क्लास आहे. ह्याला अरिथमेटिक बेस क्लासकडून वारसा मिळाला आहे. येथे 2 संख्येतील फरक काढून तो प्रिंट करू. मल्टिप्लाय हा आणखी एक डिराइव्ह्ड क्लास आहे. त्यालाही अरिथमेटिक बेस क्लासकडून वारसा मिळाला आहे.
येथे दोन संख्यांचा गुणाकार करून तो दाखवू. डिव्हाइड ह्या क्लासलाही अरिथमेटिक बेस क्लासकडून वारसा मिळाला आहे. येथे दोन संख्यांचा भागाकार करून तो दाखवू. लक्षात घ्या फंक्शनला पास केलेली आर्ग्युमेंट्स तीच आहेत व रिटर्न टाईप ही तोच आहे. हे मेन फंक्शन आहे. ह्यात p हे अरिथमेटिक ह्या क्लासचे ऑब्जेक्ट बनवू. अरेथ हा अरिथमेटिक क्लासचा पॉइंटर आहे. आपल्याकडे सब्ट हे सबट्रॅक्ट क्लासचे ऑब्जेक्ट आहे. मल्ट हे मल्टिप्लाय क्लासचे ऑब्जेक्ट आहे. आणि दिवड हे डिव्हाइड क्लासचे ऑब्जेक्ट आहे. येथे p हे अरेथच्या अॅड्रेसला प्रदान केले आहे. व्हॅल्यूज फंक्शनमध्ये 30 आणि 12 ही आर्ग्युमेंट्स पास करू. आता ऑपरेशन्स हे फंक्शन कॉल करू. हे बेरजेची कृती करेल. येथे सब्ट हे अरेथच्या अॅड्रेसला प्रदान केले आहे. 42 आणि 5 ही आर्ग्युमेंट्स पास करू. पुन्हा ऑपरेशन्स फंक्शन कॉल करू. हे दोन संख्यांची वजाबाकी करेल. येथे मल्ट हे अरेथच्या अॅड्रेसला प्रदान केले आहे आणि आर्ग्युमेंट्स म्हणून 6 आणि 5 पास करा. ऑपरेशन्स फंक्शन कॉल करू. हे दोन संख्यांचा गुणाकार करेल. शेवटी दिवड हे अरेथच्या अॅड्रेसला प्रदान करू आणि 6 आणि 3 ही आर्ग्युमेंट्स पास करू. आता ऑपरेशन्स हे फंक्शन कॉल करू. हे दोन संख्यांचा भागाकार करेल. हे रिटर्न स्टेटमेंट आहे. प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा. टाईप करा g स्पेस ओव्हरराईड डॉट सीपीपी स्पेस -o स्पेस ओव्हर2. एंटर दाबा. टाईप करा /ओव्हर2. एंटर दाबा. आऊटपुट असे दिसेल. Addition of two numbers is 42. Difference of two numbers is 37. Product of two numbers is 30. आणि division of two numbers is 2. स्लाईड्सवर जाऊ. आता ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग मधील फरक पाहू. ओव्हरलोडिंग हे इनहेरिटन्स शिवाय होऊ शकते. एका क्लासला दुसऱ्याकडून वारसा मिळाल्यावर ओव्हररायडिंग करता येते. ओव्हरलोडिंगमध्ये आर्ग्युमेंट्स आणि रिटर्न टाईप वेगवेगळे असायला हवे. ओव्हररायडिंगमध्ये आर्ग्युमेंट्स आणि रिटर्न टाईप सारखे असायला हवे. ओव्हरलोडिंगमध्ये फंक्शनचे नाव सारखे असते, परंतु त्याचे कार्य त्याला पास केलेल्या आर्ग्युमेंट्सनुसार वेगवेगळे असते. ओव्हररायडिंगमध्ये फंक्शनचे नाव सारखे असते. डिराइव्ह्ड क्लासमधील फंक्शन बेस क्लासच्या फंक्शनपेक्षा वेगळे कार्य करते. थोडक्यात या पाठात शिकलो फंक्शन ओव्हरलोडिंग. उदाहरणार्थ इंट add हे 3 आर्ग्युमेंट्स असलेले फंक्शन आणि फ्लोट add हे 2 आर्ग्युमेंट्स असलेले फंक्शन. फंक्शन ओव्हररायडिंग उदाहरणार्थ व्हर्च्युअल इंट ऑपरेशन्स आणि इंट ऑपरेशन्स. सारखे आर्ग्युमेंट्स आणि सारखा रिटर्न टाईप असलेली फंक्शन्स आणि दोन्हीतील फरक. असाइनमेंट म्हणून ओव्हरलोडिंग फंक्शनद्वारे आयत, चौरस आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढणारा प्रोग्रॅम लिहा. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.